अकोल्यामध्ये एका मुलीला जिवंत म्हणजे अगोदर मारून तिला जाळण्यात आलं. तिला 1 वर्षाच्या अगोदर तिचा पाठलाग करून तिचं अपहरण करण्यात आलं. म्हणजे अशा सातत्यानं घटना घडतात आहे. ह्या उघडकीस येतात आहे, हे खूप चांगलं आहे. आणि मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस गृहमंत्री असल्यामुळं पोलीस ह्या घटना नोंदवतात आहे, त्याचा तपास होतो आहे आणि ते गुन्हेगार सापडतात आहे. खरं म्हणजे याला कारणीभूत जर पाहिलं तर काँग्रेसचं जे शासन होतं त्यामध्ये लांगुल चालन करण्याच्या नादामध्ये, अपीजमेंटच्या नादामध्ये एक सातत्यानं राहायचं की याच्यामुळे मुसलमान नाराज होईल का. आताही एवढे प्रकरणं घडल्यानंतर कोणतीही मुस्लिम संघटना येत नाही त्याचा निषेध करायसाठी. कोणती काँग्रेसची आमदार, खासदार, माजी नेता कधी समोर येत नाही की या गोष्टीचा निषेध केला पाहिजे. कशासाठी? तर फक्त एकाच गोष्टीसाठी की मुस्लिमांना वाईट वाटेल का. म्हणजे मुस्लिमांना वाईट वाटू नये म्हणून त्यांच्याबद्दल एकही गोष्ट बोलत नाही. आणि समजा कोणी एखादा माझ्यासारखा बोलणारा असला तर हा दंगा भडकवतोय, हा मुस्लिमांच्या विरोधात बोलतो म्हणजे दंगा भडकवतो, म्हणजे सहन केलं तर तो चांगला, त्यांच्या बाजूनं बोललं, त्यांना चांगलं वाटेल असं बोललं तर तो माणूस चांगला. अशी जी मानसिकता दुर्दैवाने काँग्रेसने निर्माण करून ठेवली होती त्याच्यामधून यांना माज आलेला आहे. त्याच्यामधून ही जिहादी मानसिकता बनलेली आहे. आणि यांच्या मदरस्यामध्ये जे लहानपणापासून मदरस्यामध्ये जातात, मदरस्यामध्ये विशेषतः हे शिकवलं जातं. म्हणून मदरस्यामध्ये काय शिकवलं जातं याचं सुद्धा मॉनिटरिंग केलं गेलं पाहिजे. कारण मदरस्यामध्ये जर जिहादी मानसिकता निर्माण होत असेल तर हे मदरसेच बंद केले पाहिजे. आणि म्हणून तो कितीही मोठा इंजिनियर झालेला असला तरी, डॉक्टर झालेला असला तरी, प्रायमरीतल्या मदरस्यामध्ये जर तो शिकला असेल की जो मुस्लिम नाही तो काफिर आहे आणि तो जगण्यासाठी पात्र नाही, असं जर लहानपणी शिकला असेल तर तीच भावना त्याच्या मनामध्ये निर्माण होते. हिंदूमध्ये तसं होत नाही. आपल्यामध्ये लहानपणापासून सांगितलं जातं की कोणीही जरी असला तरी तो आपला भाऊ आहे, भूतदया सांगितले जाते आणि त्यामुळे त्याची मानसिकता कधीही अशी जिहादी मानसिकता निर्माण होत नाही. आणि म्हणून जिहादी मानसिकता ठेचायची असेल तर ती मुळापासूनच ठेचणं आवश्यक आहे. तोपर्यंत हे प्रकार सुरू राहतात आणि याच्यावर ताकदीनं नियंत्रण देवेंद्रजी जे करतात आहे, आताही ATSला दिलेलं आहे. खरोखर ते स्वागताचं पाऊल आहे.